ज्यांचे आई वडील सेपरेट झालेले आहेत हं. कुठल्याही कारणाने, ती कुठलीच मुलं आनंदी पाहिलेली नाहीयेत मी ओके. अनफॉर्च्युनेटली. आणि खरंच आहे की आपण जेव्हा आई वडील म्हणून कोणाला तरी खरंच एक जीव जन्माला घालतो ना, हं, तेव्हा मी कायम असं म्हणते की त्या आई वडिलांनी सगळ्यात पहिल्या त्या मुलाचा विचार करावा. हं, म्हणजे माझ्याकडे पण कोणीही काउन्सिलिंगला आलं ना, की सगळ्यात पहिलं माझं लक्ष त्या मुलाकडे जे कोण त्यांचं हं, अपत्य हं. असेल. आणि तुम्हाला असं वाटतं, की ते फक्त लहान वयातलं आहे, असं नाहीये. ते मूल 25 वर्षांचं, 30 वर्षांचं झालं तरी ओके. त्याच्यासाठी आई-वडील हे तसेच असतात सर. हं, त्या 30व्या वर्षी सुद्धा त्याला आई-वडिलांचा डिव्होर्स होणं नको असतं किंवा घटस्फोट होणं नको असतं. हं. त्या सगळ्याचे परिणाम त्याही वयात त्या मुलावर होत असतात. ते टाळणं हे खूप गरजेचं आहे आणि मी कायम एकच वाक्य सांगते, की तुम्ही तुमच्या नात्याला ॲट एक संधी द्या. ओके. एक तरी संधी द्या. ही आपली पुढची पिढी आहे सर ना. हं, बरोबर आहे. आणि त्यांचा सगळ्यात पहिलं तर त्यांच्या लग्नावरचा, नातेसंबंधांवरचा हां. विश्वासच तुटतो ना. खरं. ते पुढे काय स्वतः रिलेशनशिपमध्ये त्यांची हिंमतच होत नाही सर. हं. असे पण खूप लोक बघितलेले आहेत, की पुढे जाऊन लग्न करतानाही ते मुलं घाबरतात, की नकोच आहे ओह! आम्ही कायम आई-वडिलांचं असं बघितलंय आणि मग त्याचा एंड काय असतो तर हा असा असतो म्हणून आम्हाला लग्न करायचं नाहीये. असं ओके. सुद्धा सर बघायला मिळतं. त्यामुळे सगळ्यात वाईट मुलं असणाऱ्यांनी तर एकदा नाही मी म्हणेन, की त्यांनी तर 100 चान्स द्यावेत सर ओह! मुलांसाठी.